नरेंद्र मोदी यांचा मी विरोधक, समर्थक, अंधभक्त नाही आहे. परंतु स्वामी विज्ञानानंदांनी जसं इंदिरा गांधींचा अभ्यास केला, बाळासाहेब ठाकरेचा अभ्यास केला, शरद पवारचा अभ्यास केला, तसं नरेंद्र मोदीच्या मनाचा मी अभ्यास केला आहे. आणि अशा अभ्यास जगभरात होतात. तसं दुर्दैवाने आपल्याकडे काय झालं माहिती का, की ते खूप पर्सनल घेतात लोक आणि ते पॉलिटिकलीच बघतात. नरेंद्र मोदींचं काय झालं माहिती का, की त्यांना काळशक्ती अनुकूल आहे. आता काळ म्हणजे काय, टाईम कॅलेंडर नव्हे. तर ह्यासाठी तुम्हाला आता इंदिरा गांधींना 75 ते 77 आणि 70 पुढे काळ अनुकूल नव्हता, नंतर तो अनुकूल होणार आहे स्वामीजीने सांगितलं होतं. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे. मोदींचं काय झालं माहिती का, तुम्ही त्यांना काय तुम्हाला बोलायचं काय टीका तो तुमचा विषय आहे. मी सायंटिफिकली सांगतो, टाईम इलॅप्स अँड टाईम डायलेशन. आता हे काय ना, हे सायंटिफिक कॉन्सेप्ट्स आहेत आणि मन स्वतः टाईम क्रिएट करतं. तर काळ हा जो कॉन्सेप्ट आहे ना, हा तुम्हाला समजून घ्यावा लागेल की इट्स अ सिरीज ऑफ इव्हेंट्स. इट्स नॉट पास्ट और प्रेझेंट और फ्युचर. इट्स ए लूप वर्किंग इन द ऑसिलेटरी फॉर्म. त्याच्यामुळे त्या घटना ज्या घडतात नरेंद्र मोदींच्या भोवती, त्या काळ त्यांना अनुकूल आहे. तो त्यांचा USP आहे. युनिक सेन्सरी परसेप्शन म्हणा, USP म्हणा, अल्ट्रा सेन्सरी म्हणा, काय तुम्ही USP म्हणा. आणि त्याच्यामुळे काय ना, ते ते त्यांच्यावर होणारा जो परिणाम आहे तो रिबाउन्स होतो, असं आहे. आता कोविडचा काळ आला आणि मुख्यमंत्री टिकले उद्धव ठाकरे, हा त्यांना एक प्रतिकूल काळ फायदा झाला. पण असं तर काळशक्तीचा विषय आहे हा सगळा, ठीक आहे. आता नरेंद्र मोदी काय करणार हा फार उत्सुकतेचा विषय आहे. ते आता सध्या दिसतात सर्वत्र, स्क्रोल वगैरे फिरतात, हे करतात. पण नरेंद्र मोदीबद्दलचे 80% विश्लेषण माझं बरोबर आलेलं आहे. म्हणजे 2007-8 पासून मी करत आलेलो आहे. गुजरात इलेक्शन, 2012ची इलेक्शन, त्यांची निवड होणार पंतप्रधान वगैरे वगैरे, नंतर मग सगळे मी त्याच्यात हे केलेले आहेत. काय ना, आत्ता नरेंद्र मोदी जे आहेत ना, ते बाहेर परदेशात जाणार नाही. ते मी अगोदरच बोललो आहे. ते देशात राहणार. ते सोशल मीडियाचं रेशनिंग करणार, सोशल मीडियाचं. त्याच्यानंतर ते आत्ता ना जे मूलभूत फंडामेंटल्स आहेत ना काही गोष्टी भारतातल्या, त्याच्यात ते आता लक्ष घालणार. आता शेती, न्यायव्यवस्था, सुरक्षा, म्हणजे ही इज गोइंग टू स्पेंड टाईम अँड टाईम अगेन फॉर दीज थिंग्स. आणि ह्याच्या व्यतिरिक्त नरेंद्र मोदीच्या मनात काय चाललं आहे आणि ते आता काय निर्णय घेऊ शकतात ह्याची खूप उत्सुकता तुम्हाला असेल. तर त्याच्यावर मी नोट्स काढलेले आहेत. तर त्यातला एक भाग जे आहे ना, विरोधकांना जे वाटतं ना ते आपल्याला चिरडत आहेत वगैरे, बट द वे ही इज गोइंग टू हँडल अपोजिशन विच ही डझंट सीम पार्ट ऑफ द ऑपोजिशन. म्हणजे ॲक्च्युली ऑपोजिशन ही नरेंद्र मोदीच्या व्यापक सत्तेचा एक भाग आहे.